आले का हातात टाळ्या वाजवायला बिल आले का याले का बिल खंडीभर बिल येत असेल तर सांगा भरून जातो सगळ्यांचे बिल क्या बात है वाह 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 सर्वसाधारण माणूस दिसतोय क्या बात आहे हा उत्तमरावजी नरोजी जोगदंड साहेब बहुतेक शेती आहे भरपूर टाळ्या वाजवा जोगदंड साहेबांसाठी 1000 रुपयाची भेट आहे मी सांगतो की एवढा मी मोठा आहे नाही तर सांगा ना माणिक वाघमारे 50 रुपयाची भेट बाकीचे पैसे वापस देतो सुंदर फक्त तुम्हाला बोलच ना काही भ्या तुम्हाला फक्त शब्दाकडे लक्ष राहू द्या ज्या हातानं काढलंय शेण त्या हातात आली पेन काय खाऊन आल्या घरून मटन चिकन आम्हाला जमतच लागतेच म्हणे लगेच म्हणे बाई लगेच आम्हाला मटन लागतं म्हणे खाऊन आलो म्हणे घरून आता मटन लगेच म्हणे आता बघल्या बापू इथं शाट लागायला आधीच भिवट आले अरे ज्या हातात आली अबे तुझ्या 17 पिढ्याच आमच्या आईवडिलांनी फक्त आम्हाला जन्म दिला दादा आमच्या आईवडिलांनी फक्त आम्हाला जन्म दिला पण माझ्या बाबासाहेबांनी माझ्या माता रमानी या 9 कोटी लेकरांचा उद्धार केला म्हणून अरे त्या हातात आली पेन तुझ्या 17 पिढ्याच अग ये बेटी तुझ्या 17 पिढ्याच तुझ्या 17 पिढ्याच ताई माया विमान केलं बाई म्हणतात जास्त नाचते म्हणे अरे बाबासाहेबांचं रक्त अंगात नदीचो बाबासाहेबाचं गीत गाता गाता मरण आलं तरी चालेल काही हरकत नाही हाचं लग्न फेकणं पोऱ्या बघायला खेळायला नको बी अरे याच्यातलंही सुख आहे काय बघा तिकडं सकाळी उठा आणि या फक्त 2 प्रतिमेकडे पहा तुम्हाला कशाची ध्यान येणार लगेच म्हणा पोरगा पोरगी भेटणं दत्ता शिंदे माय कालच गेली होती पोरगी खायला मला पण माईला नको बापा म्हणलो राहू दे त्या पाया पडतो म्हणलो मला गाणे म्हणू दे सरजी बरोबर आहे तुझ्या 17 पिढ्याच क्योंकि बाबासाहेबाची औलाद आता साधी सुधी नाही बटा बामनाच्या पोरी सोबत हा विकास राजा बसतोय आम्ही बाबासाहेबाची औलाद बसतोय म्हणून मेरे उस्ताद संदीप राजा हनुमते काय लिहितात बघा
मेरा हर जुल्म सहने लगी है. दादा बाबासाहेबांची अवला जैनी मौली पोरा आता साधी सुधी नाही. भट्टब्राह्मणाच्या पोरी सोबत बसतोय. मेरा हर जुल्म सहने लगी है और दिल की बात आके मुझसे पहले कहने लगी है. अबे जिंदगी भर अब तक नफरत करती थी संदीप राजा, अबे वही गमन की बच्ची मुझे आज आई लव यू कहने लगी है. बाबासाहेबांची पत्नी दुसरी म्हणजे ब्राह्मणाचीच होती. दादा सविता आंबेडकर. म्हणून सारे जावई म्हणती भीमाला जावई बुवा. अरे विषयच नाही कलाकाराचं काय हे सासरवाडी होई. सैदान राजा तुझ्या 17 तुझ्या अरे तुझ्या 17 18 19 किती राहू दिलं म्हणजे तुझ्या 17 पिढ्या सर्वांच्या हातावर झालं पाहिजे. चलो 1 2 3 स्टार्ट. तुझ्या 17 पिढ्या काही मया विमान केलं. तुझ्या 17 पिढ्या जर बेट्या माया भीमाने केलं सोनं. काय परिस्थिती होती अगोदरची आमची 1956 अगोदर आमची काय परिस्थिती होती, आमच्या समाजाची काय परिस्थिती होती. पण अरे 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. बाबासाहेब जेव्हा पत्र लिहायचे जय शिवराय म्हणून लिहायचे. एकमेकाच्या पावलावर पाऊल ठेवून या महापुरुषांनी या समाजाचा गाडा ओढला. माझ्या समाज बांधवांनो काय गरज होती. अरे छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे, बाबासाहेब बौद्ध समाजाचे, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे. कारण का क्योंकि हमें शिवाजी याद है. परिवर्तन झालं पाहिजे. हमें शिवाजी याद है वो सुनेरी किला भूल गए. बहुत अच्छी लाइन है. हमें शिवाजी याद है वो सुनेरी किला भूल गए. हमें बाबा साहब याद है वो परछम नीला भूल गए. ये पढ़े लिखे लोग पेट के पुजारी बन गए. अरे हमें शिवाजी याद है वो सुनेरी किला भूल गए. हमें बाबा साहब याद है पंचशिला भूल गए. मला सांगा बाबासाहेबांनी जर विचार केला असता स्वतःचा तर तुमचं आमचं काय झालं असतं. अरे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले. स्त्रीचा मान आपले बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. म्हणून SRP आम्ही या महापुरुषाचं अनुकरण केलं पाहिजे. विष्णू वाघमारे साहेब मनोरंजन झालं पाहिजे, प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. दादा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. जयंतीचं माध्यम असतं की सर्व कमिटीचं माध्यम असतं, नियोजन असतं की समाज परिवर्तन झालं पाहिजे गीताच्या माध्यमातून. इथं गीत झाले बापा. रात्री आलं होतं एक गायक आणि एक गायिका आली होती. एक नाचू लागलं आणि एक अशी फेरी लागली. परिवर्तन झालं पाहिजे नाही. म्हणून जोरदार गोष्ट टाळ्या द्यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरात या बाजू पैसे कोणी देऊ नका. माय फक्त टाळ्या वाजीत चला. पैसे कोणी देऊ नका, दिल्याशिवाय कोणी जाऊ नका. बापू बरोबर आहे की. तुम्ही लय अंधारात बसला तिकडे, इकडे बसा. पण त्या काळामध्ये इत भरले सुन लंगोटी. लंगोटी लंगोटी होती. लंगोटी हाच्या साड्या, काहाच काय, काहाचे कपडे बापू. इत भरले सुन लंगोटी. अरे ह्या पोटाच्या
ए बाई अग घुंगराची वाजून काठी अरे म्हणे रोटी वाडा माय रोटी घुंगराची वाजून काठी म्हणे रोटी